मिळवलेली आहे। 73 पैकी 55 जागांचे निकाल हाती आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तिथं बहुमताचा आकडा गाठण्यात यश मिळालेलं आहे। या घडीची ही मोठी अपडेट आपण बघतोय। सांगोल्यातली ही दृश्य आहेत। शहाजी बापू पाटलांच्या सुनबाई राणी पाटील यांनी विजय संपादन केलेला आहे। स्वतः शहाजी बापूंनी या निवडणुकीत स्वतःला झोकून दिलं होतं, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात। आणि महायुतीच्या मतीने येईल असं चित्र आहे। सध्या तरी स्वबळाच्या एवढे जागा त्यांनी जिंकली। भाजपला स्वबळाच्या जागा मिळण्या एवढे चित्र स्पष्ट दिसून येतं। या ठिकाणची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेली आहे आणि आमची शिवसेनाही भाजप बरोबर तिथं काम करते। ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मोहिते पाटील गटाकडनं सांगितलं जात होतं की भाजपचा आणि महायुतीचा सोपडा साफ होईल, चित्र तर वेगळं दिसायला लागलं। आता मोहिते पाटलांच्या घराचं भविष्य, त्यांच्या घरातलाच उमेदवार पंचायत समिती गणात पराभूत होतोय, यावर तुम्हीच ठरवा, मी ठरवण्यापेक्षा। उलट पक्षी आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार 6000 मतांनी विजयी होत आहेत आमच्या घरातल्या। यावर जनता नेमकी कुणाच्या बाजूला चालली हे तुमच्या लक्षात येईल। त्या तुलनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केले, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावललेले दिसते बऱ्याच ठिकाणी। आता खरं तर सांगायचं तर शिवसेना ही शिंदे साहेबांचीच, राष्ट्रवादी ही अजितदादा म्हणजे आता सुनेत्रा बहिणीची, यावर महाराष्ट्र जनतेने शिक्कामोर्तब केले। विधानसभेला जी भूमिका घेतली अचानक दीपक सावंत, त्याची किंमत दोनदा त्यांना चुकवायला गेली। नगरपालिका असू दे, कायम असंच राहणार आहे तुमचे, कारण तुम्ही माझं मनापासून असं मत राहील माझ्या मित्राला की अजूनही त्याने सुधारावं आणि जनता कोणत्या दिशेने चालली त्या दिशेनं स्वतःचा राजकीय प्रवास ठेवा। आलं तर जवळ घेणार का? जनतेने मान्यता दिली तर निश्चितपणाने घेऊ। आणि महायुतीच्या मतीने येईल असं चित्र आहे। सध्या तरी स्वबळाच्या एवढे जागा त्यांनी जिंकली। भाजपला स्वबळाच्या जागा मिळण्या एवढे चित्र स्पष्ट दिसून येतं। या ठिकाणची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेली आहे आणि आमची शिवसेनाही भाजप बरोबर तिथं काम करते। ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटात आणि शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया बघितली आणि शहाजी बापू पाटलांच्या प्रतिक्रियेदरम्यान एक मुद्दा प्रामुख्याने समोर आला, तो म्हणजे शिवसेना आता एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना हे जवळपास या निकालानं स्पष्ट केलेलं आहे। तसंच अजित पवारांची आणि आता सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी हीच आता खरी राष्ट्रवादी, यावर सुद्धा मतदारांनी शिक्कामोर्तब केलं आणि याच